अकोल्यातून एक संतापजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे। कौटुंबिक वादाचा राग थेट एका वृद्ध महिलेवर काढल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। बहीण आणि जावयामधील न्यायालयीन वादामुळे संतप्त झालेल्या तरुणाने आपल्या बहिणीच्या वृद्ध सासूच्या घरात घुसून मारहाण केल्याचा, अश्लील वर्तन केल्याचा आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे। हा संपूर्ण प्रकार घराबाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून या घटनेने अकोला शहरात खळबळ उडाली आहे। अकोला शहरातील खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुरुकुल नगरी परिसरातील संतोष नगर येथे ही धक्कादायक घटना घडली आहे। पीडित वृद्ध महिला आपल्या पतीसह राहत असून त्यांच्या मुलगा आणि सूनमध्ये न्यायालयीन वाद सुरू असल्याची माहिती आहे। या वादातील तक्रार मागे घेण्यासाठी सुनेचा भाऊ अतुल भांगे हा गेल्या काही दिवसांपासून वृद्ध महिलेला धमकावत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। 6 जुलै रोजी आरोपी 4 चाकी वाहनाने थेट महिलेच्या घरी पोहोचला। त्यावेळी महिला घरात एकट्याच होत्या। आरोपीने घरासमोर येत शिवीगाळ केली आणि न्यायालयातील प्रकरण मागे घेण्याची धमकी दिली। त्यानंतर त्यांनी दगड उचलून हल्ला करण्याचा प्रयत्न केला। वृद्ध महिलेने विरोध करताच आरोपीने त्यांचा हात पकडून मारहाण केली, तसेच गैरवर्तन केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे। या प्रकारामुळे घाबरलेल्या महिलेने आरडाओरड केल्यानंतर परिसरातील नागरिक मदतीसाठी धावून आलेत। नागरिक येताना पाहताच आरोपी घटनास्थळावरून फरार झाला। मात्र त्याच्या सर्व हालचाली घराबाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत। पीडित महिलेच्या तक्रारीवरून खदान पोलिसांनी आरोपी अतुल भांगे याच्या विरोधात विनयभंग, मारहाण, जीवे मारण्याची धमकी आणि इतर संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे। पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेत तपास सुरू केला असून फरार आरोपीचा शोध घेतला जात आहे। विशेष म्हणजे याच आरोपीचा यापूर्वी एका अल्पवयीन मुलाकडून 4 चाकी वाहन चालवून घेतल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आला होता। त्यामुळे आरोपी पुन्हा एकदा वादाच्या केंद्रस्थानी आला आहे। कौटुंबिक वाद कितीही गंभीर असला तरी कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणालाही नाही। एका वृद्ध महिलेवर झालेल्या कथित हल्ल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। आता सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस आरोपीपर्यंत किती लवकर पोहोचतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।